नमस्कार. विजया शौर्यासाठी छान असा नाश्ता तयार करून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेलेली असते. पाहते तर काय तिथे समोर शौर्यच नाहीये. ती लगेचच आजूबाजूला पाहते तर तिथेही शौर्य नाहीये. आणि मग ती आतून बाहेर आलेल्या दिव्याला विचारत असते, काय गे दिव्या, तू शौर्यला पाहिलंस का? त्यावेळेला दिव्या म्हणत असते, आई, नाही पाहिलं मी. पण कुठं गेला असेल हो तो? माझ्या आईच्या घरी तर गेला नसेल ना? असं दिव्याने म्हणताच विजया म्हणत असते, दिव्या गप्प बस. काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? त्यावेळेला दिव्या म्हणत असते, आई, मी तर फक्त शंका उपस्थित केली. त्यावर विजया म्हणत असते, तुझी शंका तुझ्याकडेच ठेव. तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया थेट कुमुदिनीकडे गेलेली असते. कुमुदिनी आपल्या बेडरूम मध्ये असते आणि लगेचच विजया म्हणत असते, आईसाहेब, आईसाहेब, तुम्हीच सांगा आता, शौर्य नक्की आहे कुठे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, जिथे त्याला असायला हवं तिथे. त्यावर विजया म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया, थोडा धीर धर. आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्याची एंट्री घरात झालेली असते आणि तेवढ्यात तो आजी आजी असं खूप मोठ्याने ओरडत वरती येत असतो. तेवढ्यात विजया शौर्याला मध्येच अडवते आणि म्हणत असते, शौर्य, मला सांग, कुणीकडे गेला होतास तू? अचानकपणे विजयाने असा प्रश्न विचारल्यावर शौर्य लगेचच म्हणत असतो, आई, एवढी डिस्टर्ब का होतेस तू? जरा बाहेर गेलो होतो. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, बाहेर गेला होतास आणि तेही मला न सांगता? त्यावर शौर्य म्हणत असतो, आई, असं काय करतेस? जस्ट जाऊन आलो. त्यावर विजया म्हणत असते, तुला कळतंय का? तुझी तब्येत बरोबर नाहीये. डॉक्टरांनी तुला अजूनही बाहेर जायची परमिशन दिलेली नाहीये. तरीही तू मला न सांगता घरातून बाहेर पडलाच कसा? तेवढ्यात आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, विजया विजया, शांत हो. किती पॅनिक होतेस तू? अगं, आलाय ना आता तो समोर. दे तुझ्या हातात असलेला नाश्ता, दे त्याला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, बघू काय नाश्ता केलायस तू? आणि तेवढ्यात विजयाने केलेला नाश्ता शौर्य पाहतो आणि म्हणत असतो, अरे वा, हा तर माझ्या खूप आवडीचा आहे. आणि शौर्य लगेचच तो नाश्ता खाऊ लागतो. तेवढ्यात कुमुदिनी म्हणू लागते, काय रे शौर्य, आजची अपडेट काय? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, अपडेट काय? काय अपडेट काय? ती ऊर्जा माझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण तिच्या काही अटी आहेत. पण आजी, तुला एक सांगू का? तिची प्रत्येक अट मला मान्य आहे. शौर्यच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अच्छा, म्हणजे तू त्या ऊर्जा शिंदेच्या घरी गेला होतास तर? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आई, मी ऊर्जाच्याच घरी गेलो होतो. त्यावर लगेचच आता मागून दिव्या म्हणत असते, पाहिलं ताई, मी तुम्हाला म्हणाले होते ना, शौर्य नक्कीच माझ्या घरी गेला असणार. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, शौर्य, मला एक गोष्ट कळत नाही, काय गरज काय होती तुला त्या चाळीमध्ये जायची? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, आई, असं काय करतेस? तुला तर चांगलंच माहिती आहे, माझं त्या ऊर्जावर खूपच प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, शौर्य, पण तुला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे ना, की तुझ्या डॅडना त्या ऊर्जा शिंदेशी तुझं लग्न लावून द्यायचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांध, तुझं त्या ऊर्जा शिंदेशी लग्न नाही होऊ शकत. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, आई, मी तर ऊर्जाला वचन दिलंय की मी तिच्याशीच लग्न करणार आहे, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट कर. त्यावर विजया म्हणत असते, काही काय बोलतोयस तू? आणि अशातच आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, विजया, मी याआधीही तुला सांगितलंय, शौर्याच्या मनाविरुद्ध वागू नका, त्याला सपोर्ट कर, कारण त्याला जीव लावणारी बायको ऊर्जाच आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून आलेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, आधी तर तुम्ही शौर्याला खतपाणी घालणं बंद करा. तुम्हीच त्याला शेफारून ठेवलंय. तुम्हीच त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये ही ऊर्जा शिंदे भरवली आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, सर्वात आधी माझी भेट ऊर्जाशी आजीने नाही करून दिली.
तर माझी माझी स्वतः स्वतः झाली होती. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, ते काही असलं तरी ऊर्जा शिंदेशी तुझं मी लग्न होऊ देणार नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मी लग्न करीन तर ऊर्जाशीच, नाहीतर कोणाशीच नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य आपल्या बेडरूमकडे धावत गेलेला असतो. हर्षवर्धन तिथेच उभा राहून विचार करत असतो. विजया म्हणत असते, काय हो, तुम्ही काही करत का नाही? असे ठोंब्यासारखे का उभे आहात तुम्ही? प्रत्येक वेळेला लाचार झाल्यासारखे उभे असता. तुमच्याकडनं आता मी काहीच अपेक्षा करायची नाही का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया गप्पा बस, मला ललकारू नकोस तू. त्यावर विजया म्हणत असते, तुम्हाला ललकारत नाहीये, पण या घरातले प्रमुख म्हणून तुम्ही काहीतरी निर्णय घेणं भाग पडता की नाही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, वेळ आल्यावर बरोबर निर्णय घेईन मी. आणि अशातच कुमुदिनी हर्षवर्धनला म्हणत असते, हर्षवर्धन, मी आज तुला शेवट सांगते, तू निर्णय काही घे, पण तुझा निर्णय जर शौर्याच्या विरोधात असेल तर मात्र त्या निर्णयाला काहीच अर्थ राहणार नाही. असं बोलून आता कुमुदिनी आपल्या बेडरूमकडे प्रस्थान करते. इकडे आपण पाहतोय आता पूर्वा आणि ऊर्जा बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते, आई, काय चाललंय तुझं? माझ्या मनाची तयारी नसतानाही तू माझं लग्न त्या शौर्यशी लावून देण्याच्या तयारीत का आहेस? त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, कारण मला कळून चुकलंय की तोच मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे, पण अजूनही माझ्या मनात काही अटी आहेत. त्या त्याने पूर्ण केल्या तर निश्चितच मला तो तुझा जोडीदार म्हणून अगदी योग्य वाटतोय. अशातच आपण पाहतोय ऊर्जा म्हणत असते, आई, आता मी काही बोलणार नाही. आणि लगेचच ऊर्जा तिच्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडते. पण पूर्वाच्या लक्षात आलेलं असतं की ऊर्जालाही शौर्यच आवडतोय. इकडे आपण पाहतोय शौर्य हा बेडरूम मध्ये असतो. त्यावेळेला तिथे त्याची आजी आलेली असते. त्याची आजी म्हणत असते, काय रे शौर्य, मला काही गोष्टी सांगितल्या नाहीस तू? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, कोणत्या आजी? त्यावर शौर्याला त्याची आजी म्हणत असते, आज तू पूर्वाला भेटायला गेला होतास ना? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, हो आजी, मी पूर्व काकूला भेटायला गेलो होतो, पण तिथे ऊर्जा स्पष्टपणे लग्नाला मला नकार देत होती. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग पुढे काय घडलं? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जाला एक महत्वाचा कॉल आला आणि ती तिच्या कामासाठी बाहेर निघून गेली. त्यामुळे आम्हाला पुढे काही बोलता आलं नाही. पूर्व काकूने मला पुन्हा एकदा बोलवलंय, त्यांना काहीतरी महत्वाचं माझ्याशी बोलायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग कधी जाणार आहेस परत तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, हे काय, उद्या लगेचच. आणि कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे, मला पुढील अपडेट देत राहा. त्यावर शौर्य हो असं म्हणतो. इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो. सकाळ सकाळ अनिरुद्ध उठून आपल्या बेडरूम मध्ये येरझाऱ्या घालत असतो. त्याच वेळेला त्याची बायको विजया म्हणत असते, काय हो, काय झालंय काय? रात्रभर तुम्हाला डोळा लागलेला नाहीये आणि असे उठून येरझाऱ्या काय घालताय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, माझं डोकं फिरत चाललंय, मला कळत नाहीये की सिच्युएशन नेमकी कशी हँडल करायची. आता शौर्य माझा मुलगा आहे म्हणून, जर तो माझा मुलगा नसता ना तर एका क्षणात सगळं काही संपवून टाकलं असतं मी. माझा मुलगा आहे म्हणून तो वाचलाय. त्यावर विजया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे? अहो, जरा नीट, जरा डोक्याने मनाने विचार करा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, मला आता एक घाव दोन तुकडे करायचे आहेत. त्यावर विजया म्हणत असते, त्या तुकड्यांमध्ये माझ्या मुलाला काही त्रास होता कामा नये, हे मात्र लक्षात ठेवा. आणि अशातच आता शौर्याला काही त्रास होणार नाही असं हर्षवर्धन विजयाला म्हणतो. आणि तेवढंच आपण पाहतोय हर्षवर्धनने सांकेतिक भाषेमध्ये विजयाला काहीतरी सांगितलेलं असतं, जे ऐकून विजया म्हणत असते, अहो, तुम्हाला काही कळतं? काय बोलताय तुम्ही हे? अशाने खूपच महाविपरीत परिणाम घडू शकतो. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, महाविपरीत परिणामांचा मला फरक पडत नाही, जे काय घडायचे ते घडू दे. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनच्या नाकावर टिचून आणि विजयालाही न सांगता शौर्य पुन्हा एकदा घरातून बाहेर पडलेला असतो आणि थेट पूर्वाच्या घरी पोहोचतो. तिथे गेल्यावर तो लगेचच बोलू लागतो, काकू,
काय म्हणाला होता तुम्ही मला काल की पुन्हा भेट, मी आलोय, बोला काय बोलायचंय तुम्हाला. त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, माझी मुलगी ऊर्जा तुझ्याशी लग्न करायला नकार देते. कारण काय, तर तू हर्षवर्धनचा मुलगा आहेस. हर्षवर्धनमुळे माझ्या नवऱ्याचा म्हणजेच ऊर्जाच्या वडिलांचा जीव गेलाय. त्यामुळे ऊर्जाला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, काकू मी फक्त हर्षवर्धनचा मुलगा आहे. हेच जर फक्त तुम्हाला वाटत असेल तर मी त्या व्यक्तीशी संबंध तोडायला तयार आहे. त्यावर लगेचच आता पूर्वा म्हणत असते, डायरेक्ट असं काही करायची गरज नाहीये. फक्त मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे, त्यानंतर मी ठरवते काय करायचं ते. त्यावर शौर्य म्हणत असतो, विचारा ना काकू. त्यावर शौर्य म्हणत असतो, मला एक सांग, कोणत्याही परिस्थितीत उद्या पुढे मागे झालं तर तू माझ्या ऊर्जाचा हात सोडणार नाहीस, याचं मला वचन हवंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, काकू दिलं वचन, अगदी 100%. परिस्थिती कोणतीही असो, माझ्या बाजूने माझे डॅड असो वा नसो, मी ऊर्जाचा हात कधीच सोडणार नाही. कारण माझं ऊर्जावर अगदी मनापासून प्रेम आहे आणि अगदी फुलासारखी तिची काळजी घेईन मी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मला आणखी एक विचारायचं आहे. उद्या जर तुझ्या घरच्यांनी माझ्या मुलीला म्हणजेच तुझ्या बायकोला जर घराबाहेर काढलं तर त्या क्षणाला तू काय करणार. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, काकू त्या क्षणाला ऊर्जा माझी बायको आहे म्हणून मी तिचीच साथ देणार. मीही माझ्या घरदार सोडून थेट ऊर्जाबरोबर माझा दुसरा संसार व्यवस्थित थाटेन. हे वाक्य ऐकल्यावर पूर्व म्हणत असते, हेच हवंय मला. मला कोणत्याही परिस्थितीत तू माझ्या ऊर्जाला एकटं टाकू नये. दे मला वचन, कोणतीही परिस्थिती असो तू ऊर्जाचा हात घट्ट धरून ठेवशील आणि कायम तिच्यासोबत असशील. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो काकू. आणि अशातच आता ऊर्जा तुझ्याबरोबर कायम राहणार असेल तर पूर्वा निश्चिंत होईल, हे मात्र लक्षात ठेव. त्यावर शौर्य म्हणत असतो, काकू अगदी 100%. ऊर्जा माझी जान आहे आणि माझ्या जानशिवाय मी राहू शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे बाहेरून ऊर्जा येते. ती म्हणत असते, आई काय चाललं हे सगळं, म्हणजे शौर्यला तू इकडे बोलावून काय बोलतेस. त्यावर शौर्य म्हणत असतो, माझं काकूंशी बोलणं झालं आहे. काकूंने आपल्या लग्नाला परमिशन दिली आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई मला न विचारता. त्यावर पूर्वा म्हणत असते, मी तुला काय विचारू, तुझ्या मनाने मला आधीच कितीतरी वेळा उत्तर दिलं आहे की तुला शौर्यशीच लग्न करायचं आहे, मग आणखी तुला वेगळं काय विचारायचं. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा थेट खाली मान घालून उभी राहते. कारण तिला कळून चुकलेलं असतं की आई जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. आणि लगेचच शौर्य म्हणत असतो, काकू आता येतो मी माझ्या घरी जाऊन सगळं काही सांगतो आणि तिथं नेमकं काय घडतंय तुम्हाला लगेचच कळवतो. इकडे आपण पाहतोय शौर्य थेट धावत आता घरी पोहोचलेला असतो. दारातच आता हर्षवर्धनने शौर्यला अडवलेलं असतं. हर्षवर्धन आता जाब विचारत असतो, काय रे शौर्य, काय चाललंय काय तुझं, तू अजूनही पूर्णपणे बरा झालेला नसतानाही बाहेर कसा काय भटकतोयस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड ते सगळं सोडा, मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, तुमच्याकडनं माझ्या लग्नाला परमिशन आहे की नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे कधीपासून परमिशन दिली आहे मी, मग आता कसली परमिशन मागतोयस वेगळी. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, अर्पिता बरोबर नाही तर ऊर्जा बरोबर. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुझं, काय बोलतोस तू, त्या ऊर्जा शिंदेशी मी तुझं लग्न कधीच होऊ देणार नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड मी तुमच्याकडे परमिशन मागतोय, ती पण आनंदाने प्रेमाने. जर तुम्ही देणार नसाल तर मला तुमच्या विरोधात जाऊन माझ्या ऊर्जाशी लग्न करावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय काय बोललास तू, स्वतःच्या बापा विरोधात जाऊन तू लग्न करणार आहेस. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो, कारण मी माझ्या ऊर्जाला तसं वचन दिलंय आणि तुम्ही जर तिच्या आयुष्यात आधीच एवढं काहूर माजवलेलं आहे, तिच्या वडिलांना तुम्ही संपवलेलं आहे आणि आताही जर तुम्ही तिच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करणार नसाल तर मात्र मला तुमच्या विरोधात जावंच लागेल.
त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय झालंय का या घरात? डोके फिरलेत का तुमची? कोणीतरी समजावा या शौर्याला. त्यावर लगेचच आता विजया धावत येते आणि ती म्हणत असते, काय झालंय शौर्य? तू तुझ्या डॅडशी मोठ्या आवाजात का बोलतोयस? त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, कारण की ऊर्जाच्या वडिलांना डॅडमुळे जावं लागलं आणि आज मी माझ्या ऊर्जाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला तर डॅड म्हणतात नाही, म्हणतात की मी बघतो कसं तुझं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी होत आहे. डॅड, आता तुम्हीच सांगा काय करू मी? तुम्ही जर मला होकार देणार नसाल तर मला माझा वेगळा निर्णय घ्यावा लागेल. अशातच आपण पाहतोय काही केल्या आता हर्षवर्धन हा तयार नसतो. ही बातमी आता कुमुदिनीने पूर्वाला कळवलेली असते आणि पूर्वा थोड्या वेळाने त्या घरात पोहोचते. पूर्वा दारात आली आहे हे जेव्हा हर्षवर्धनला कळतं, हर्षवर्धन लगेचच खाली येतो आणि म्हणत असतो, काय गे पूर्वा शिंदे, काय चाललंय काय तुझं? स्वतःच्या पोरीला माझ्या गडगंज श्रीमंत मुलाच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न करतेस का? त्यावर पूर्वा म्हणत असते, हर्षवर्धन, तुला चांगलंच माहिती आहे आम्ही लोक तुमच्या श्रीमंतीवर अजिबातच भाळत नाही. माझ्या मुलीला आधी माहितीच नव्हतं की तुझा हा मुलगा शौर्य गडगंज श्रीमंत आहे. त्याने त्याचं नावही वेगळं सांगितलं होतं. फक्त तो एक साधा वकील आहे इतकंच माझ्या मुलीला माहिती होतं. हे तर सगळं नंतर कळालं की हा तुझा मुलगा आहे. ज्या वेळेला माझ्या मुलीला कळलं ना की हा तुझा मुलगा आहे, त्यावेळेला माझ्या मुलीने तुझी गडगंज श्रीमंती नाही पाहिली तर तिला तात्काळ तेच दिसलं की तू तिच्या बापाला संपवलंयस. अशा वेळी तिने या शौर्याला दूर केलं का तर हा तुझा मुलगा आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, पूर्वा, जुन्या गोष्टी उगळून नवीन गोष्टी वगळता येणार नाहीत. त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, मला जुन्या गोष्टी उगाळायच्याच नाहीयेत, पण तुला जर तुझ्या मुलाचं सुख अनुभवायचं नसेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा मुलगा तुझ्या या प्रॉपर्टीवर लाथ मारून तुलाही लाथाडून माझ्यासारख्या एखाद्या सामान्य चाळीत राहायला तयार आहे. हे मात्र गोष्ट लक्षात ठेवतो. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन विजया एकदम चाट पडतात. अशातच आपण पाहतोय शौर्य लगेचच म्हणत असतो, डॅड बघा काय तो विचार करा, कारण मी माझ्या ऊर्जाशिवाय नाही राहू शकत. त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे काय चाललंय काय? आदित्याने त्या झोपडपट्टीतली मुलगी आणली, आता हा दुसरा शौर्य ही तेच काम करतोय. त्यावर लगेचच आता दिव्या पुढे येते आणि म्हणत असते, डॅड तुमचं काय चाललंय? मी त्या झोपडपट्टीतनं आली आहे असं तुम्ही जर सतत म्हणत असाल तर ते खरंच ऐकायला मला आवडेल का याचा तरी विचार करा. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धनच्या बाजूला असलेल्या दिव्याला बाजूला करत कुमुदिनी म्हणत असते, दिव्या पुन्हा जर पुढे आलीस तर लक्षात ठेव, साईटला हो. दोन मोठी माणसं बोलत असताना तुले मध्ये यायची गरज नाहीये. त्यावर दिव्या गप गुमान मागे जाते. अशातच आता कुमुदिनीला शौर्याची होणारी सासू म्हणजेच पूर्वा म्हणत असते, आईसाहेब आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, कारण तुमच्या मुलाला सांगून समजत नाहीये आणि अशा वेळी तुम्ही जर निर्णय दिला तर योग्य वाटेल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, माझा तर माझ्या नातवालाच पाठिंबा आहे, त्याच्या मनाविरुद्ध मला काही वागायचं नाहीये. हर्षवर्धन बघ काय तो विचार कर. आणि अशातच हर्षवर्धन स्वतःच्या कपाळाला हात मारून उभा असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड प्लीज या लग्नाला परमिशन द्या. आणि अशा वेळी हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, आता तर काही झालं तरी मी या लग्नाला परमिशन देणार नाही, कारण की मला या चाळीतली मुलगी माझ्या या बंगल्यात नकोय. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, मॉम आता मला तुला विचारायचं आहे, तुला ऊर्जा या घरात माझी बायको म्हणून आणि घरात सून म्हणून खरंच पसंत आहे का? कारण एक वेळ तू असं म्हणाली होतीस की ऊर्जा खरंच ज्या घरात जाईल त्या घराचं सोनं होईल, आणि आज त्याच ऊर्जाच्या पाठीशी जर खंबीर उभं राहिलीस ना मॉम, तर येत्या काळामध्ये निश्चित आपल्या या घराचंही सोनं होणारच. त्यावर मात्र आता पूर्वाच्या समोर या
विजयाला नेमकं काय बोलावं सुचत नसतं. त्यावेळेला थेट कुमुदिनी म्हणत असते, विजया आता निर्णय तुला घ्यायचा आहे. तुझा मुलगा तुला तुझ्या या घरात हवाय की नकोय फक्त इतकं बोल, नाहीतर तो एका क्षणात हे घर सोडून जायला तयार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, मला माझा मुलगा माझ्या जवळच हवाय, त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, मॉम मग दे ना तुझ्याकडून तरी या लग्नाला परमिशन दे. अशातच आता विजया चांगलीच कन्फ्यूज झालेली असते. इकडे आपण पाहतोय पूर्वाला कुमुदिनी म्हणत असते, माझ्या नातवाने तुला काही वचनं दिली असतील, ती वचनं तो हमखास पाळेल याची गॅरंटी माझी. कारण मला त्याच्या मनात, त्याच्या हृदयात, त्याच्या डोळ्यात ऊर्जाबद्दलचं जे प्रेम दिसतं ना, त्यावरून मी 100% सांगू शकते, तुझी मुलगी या शौर्याबरोबर अगदी राणीसारखी राहील. आणि अशातच पूर्वाला आता खूपच बरं वाटतं. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.